प्रांजली, आपण दुसऱ्या प्रयत्नामध्ये UPSC मध्ये यशस्वी झालेला आहात, उत्तीर्ण झालेला आहात, काय आपल्या भावना आहेत? मला खूप आनंद होतोय, कारण की प्रत्येकाच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मला ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे, त्यामुळे खूप आनंद होतो आहे. तुमचा प्रवास उल्हासनगरपासून सुरू झालेला होता, दिल्लीपर्यंत आला आणि काल रिझल्ट आला. काय त्यावेळेस रिझल्ट आल्यानंतरच्या त्या भावना काय होत्या? रिझल्ट आल्यानंतर म्हणजे असं नक्की वाटतच नव्हतं की आला आहे का नेमका रिझल्ट. तर मग खूप लोकांचे फोन यायला लागलेत. मग ते म्हटलं अरे हां, रिझल्ट आला आहे आणि एव्हरीबडी सो हॅपी. सो या, इट्स लाईक अ मोमेंट ऑफ सेलिब्रेशन. तुम्ही हा जो प्रवास होता अंधत्वावर मात करून UPSC मध्ये उत्तीर्ण झालात, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय तुम्ही मेसेज द्याल? मला असं वाटतं की विद्यार्थ्यासाठी, म्हणजे मी पण एक विद्यार्थिनी म्हणून, की अभ्यासाबरोबर मैत्रीचं नातं पाहिजे. वी शूड हॅव अ हेल्दी रिलेशन विथ स्टडीज. आणि जेव्हा आपलं ते मैत्रीचं नातं असेल ना, मग तो अभ्यास नाही वाटणार की परीक्षा आहे म्हणून अभ्यास करायचा आहे, एवढे मार्क मिळवायचे म्हणून अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यासात खूप मजा वाटायला लागेल. जसं आपण कोणतंही जे आपण एन्जॉय करतं की पिक्चर बघणं, खेळणं, तर तसा जेव्हा आपल्याला, मला असं वाटतं जेव्हा आपण अभ्यासाला एन्जॉय करू ना, तेव्हा मग खरंच म्हणजे यश न येणं शक्यच नाही आहे. UPSCकडे वळण्याचा विचार कधी आला होता तुमचा? म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये असताना नेमकं मी कुठेतरी वाचलं होतं, असंच काहीतरी ऐकलं होतं की मला असं वाटलं की अरे IAS म्हणून काहीतरी असतं, आपण ते करायला पाहिजे. आणि तेव्हा काही एवढी व्यवस्थित माहिती नव्हती, पण होती इच्छा की हां IAS करायचं आहे. मग तेव्हा 1-2 मॅगझिन्स पाहिले आणि पण असं फोकस करून अभ्यास काय करायला वेळ नाही मिळाला, बाकी सगळं ग्रॅज्युएशनचा अभ्यास असल्यामुळे. आणि मग नंतर मास्टर्समध्ये MA इन इंटरनॅशनल रिलेशनसाठी मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये आले. मग नंतर MPhil झालं आणि मग PhDमध्ये आल्यावर वाटलं की आता काय नाही, आय हॅव टू बी सिरियस अँड आय हॅव टू रिअली नाव स्टडी फॉर द UPSC. हे अभ्यासामध्ये तुम्हाला कुठे कशा अडचणी आल्यात? कारण अभ्यासक्रमही फार विस्तारित असतो, डाटा संग्रहित करावा लागतो, त्यामुळे UPSC पार करत असताना ह्या अडचणी काय होत्या? अडचणी बरोबर तुम्ही हे बरोबर पॉईंट आऊट केलं की म्हणजे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, इट इज टू वास्ट. म्हणजे त्याच्यात सगळं काही आहे. त्याच्यात भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, म्हणजे त्याच्यात काय नाही आहे हेच नाही, म्हणजे त्याची प्रत्येक गोष्ट आहे. आणि जर एखादी गोष्ट खूप अशक्यसारखी वाटते ना, तर मग वाटते की यार मग याच्यात फक्त अभ्यास करून नाही चालणार, आपला ॲटिट्यूड पण त्याच्यात ठेवावं लागेल व्यवस्थित, पॉझिटिव्ह. की रोज रात्री काय स्वतःला असं सांगितलं की तू आज जेवढं ठरवलं होतं तेवढं नाही झालं, मग पुढचा दिवस पण खूप वाईट जाईल. त्याच्यापेक्षा आज मी जेवढं काही केलं आहे तेवढं चांगलं झालं आहे, ठीक आहे. काय माहिती की मी जेवढा अभ्यास केला आहे कदाचित तेवढंच परीक्षेत येईल, म्हणजे ऑफकोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न तर असायचाच, पण जर नाही झालं तरी काय हरकत आहे. आणि तसंही सिलेबसमधली प्रत्येक गोष्ट जरी वाचून गेले ना, तरी परीक्षेत काही ना काही येईल तर ते आपण वाचलेलं नसणारच. म्हणजे ही गॅरंटीसहित सांगू शकतो कोणीही जो UPSC लिहितो आहे. तर मग त्याच्यापेक्षा आणि त्याशिवाय फक्त अभ्यास करून आपल्याला नॉलेज नाही मिळत, ते कुठूनही कसंही मिळू शकतं. आणि UPSCच्या अभ्यासात मला हे सगळ्यात जास्त ही गोष्ट आवडली की तुम्ही फक्त मागच्या एका वर्षात काय केलं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुम्ही प्रत्येक, म्हणजे तुम्ही मूव्ही बघताय तर ती कोणत्या अप्रोचने बघताय, तुमच्या फ्रेंड्सबरोबर बघताय तर तुम्ही, म्हणजे आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकू शकतो आणि प्रत्येक गोष्टीतूनही काही ना काही शिकू शकतो आणि ती प्रत्येक गोष्ट आपल्याला परीक्षेत कामात येते. तर तुम्ही IAS बनणार आहात, समोर जो पॅशन काय असणार आहे, समाजात कुठल्या दृष्टीनं तुम्ही काम करणार आहात, काय स्वप्न असणार आहे? मला असं वाटतं की म्हणजे अशा भरपूर मला म्हणजे इंडिव्हिज्युअल शुड बी अ बिल्डिंग ब्लॉक फॉर एनी पॉलिसी ऑफ द गव्हर्मेंट. म्हणजे आपण कसं असतं की पूर्ण एक ग्रुप असतो की चला हे शहर, हे गाव, हे राज्य, हा फोकस असतो. पण मला असं वाटतं की एक व्यक्ती फोकस असला पाहिजे, कारण की प्रत्येक व्यक्तीच्या गरजा हा वेगवेगळ्या असतात. कारण की एका घरात राहून पण आपण एवढे विभिन्न व्यक्तिमत्व असू शकतात. तर माझा फोकस म्हणजे म्हणजे मी कोणालाही जे दिवसभर भेटेन त्यांना सशक्त करण्यात
म्हणजे जेव्हा आपण सशक्त करू ना व्यक्तीला, नंतर त्याला काहीही नाही मदत केली तरी चालेल. तुम्ही त्याच्यात एक विश्वास जागा की तुझ्याकडे तुला जे हवं आहे ते करण्याची क्षमता तुझ्यात आहे. आणि मला असं वाटतं की माझं लाईफ मी तसंच जगेन. त्यामुळे प्रत्येक वेळी काही शब्द कामात नाहीत, तुमच्या ॲक्शन पण कामात येतात. तुमचं बिहेवियर, तुमचं कंडक्ट, तुमची वागणं कसं आहे दिवसभर लोकांमध्ये, घरी, म्हणजे ते त्याच्या थ्रू मी प्रयत्न करेन. म्हणजे देअर हॅज टू आय हॅव टू क्रिएट व्हॅल्यू ॲट एव्हरी मोमेंट. UPSC जे विद्यार्थी करतायत त्यांना काय मंत्र द्याल तुम्ही? की प्रवास एन्जॉय करा. एन्जॉय द जर्नी. डू नॉट थिंक अबाउट द डेस्टिनेशन. आय एम नॉट सेईंग दॅट की असं नाही की रिझल्ट म्हणजे कर्माची अपेक्षा करूच नका. पण जर तुम्ही जर्नी एन्जॉय केली, जर तुम्ही रोजचा दिवस एन्जॉय केला, तर ती एक जी फायनल गोष्ट आहे ती तुम्ही अचीव करणारच करणार. तुमचं फायनली सिलेक्शन होणारच होणार. कारण की शेवटी आज मी काय करते त्याच्यानेच माझा उद्या घडेन. शेवटचा प्रश्न, तुम्हाला प्रेरित करणारं जे कोणी व्यक्तिमत्व असेल त्याबद्दलच्या काही लाईन्स तुमच्याकडे असतील त्या भावना व्यक्त करायला, तर त्या सांगाल? मी थोडं जास्त वेळ घेईन की मला असं भरपूर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे व्यक्ती. जसे माझे आई वडील मला भरपूर म्हणजे इन्स्पायर म्हणजे त्यांच्याकडून पण मला भरपूर इन्स्पिरेशन मिळते. माझे हजबंड, माझे फ्रेंड्स आणि दायसाकू इकेदा हे आहेत बुद्धिस्ट फिलॉसॉफर, पीस बिल्डर आणि एज्युकेशनिस्ट. त्यांचं आता नोबेल पीस प्राईजसाठी पण त्यांचं नॉमिनेशन झालं होतं. आणि मी त्यांच्या गोष्टी वाचते आणि मी त्यांना फॉलो करते. त्यांची एक लाईन, वी मस्ट चूज सेल्फ इम्प्रूव्हमेंट ओव्हर प्लेजर. दोज कमिटेड टू सेल्फ इम्प्रूव्हमेंट हॅव डेप्थ, दे आर अट्रॅक्टिव्ह अँड दे हॅव होप. तर मला ह्या लाईन्स मला खूप 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 इन्स्पायर करतात. थँक्यू.